How to go that level means you have crossed all that limit to achieve or to success the competition. खूप सारं वेस्ट होतं, खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स क्लिअर जर वाढल्या तर एक पॉसिबिलिटी आहे की 1 minute, एक्सक्यूज मी. त्या लेवलला रिसोर्सेसचं खूप एक्सप्लॉयटेशन होतं आपण म्हणूया. आणि ते एक्सप्लॉयटेशनच काय करतंय मग मेनी टाइम दॅट अंडर युटिलायझेशन ऑफ दॅट सोर्सेस. हे ओव्हर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे. तर बऱ्याच वेळा मग त्या रिसोर्सेस थोडस अंडर युटिलाइज जातात. सो इट इज वन पॉसिबिलिटी. ती एक पॉसिबिलिटी आहे की जिथे रिसोर्सेस पूर्णपणे वापरले जात नाहीत. or there can be possible resource can be the best, right? So this is one of the situation, or you can see in monopolistic competition. The same topic now today we continue, right? Yes, and I hope you are on my share screen. तुम्हाला माझे शेअर स्क्रीन दिसते आहे आणि हे आपण रोल ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट हा बघितलेला आहे. त्याच्या अगोदर टॉपिक आहे, बरोबर आहे ना? हा, येस ऑर नो? This is the benefit, cheapest mode, rational choices, essential information, increase in demand, creates awareness that want creating activity, encourages competition, disadvantages, psychological appeal, rises prices, adverse impact, wastage of resources, or a social imbalance, or what we say that social cost can be impact. झालंय ना की नाही झालेलं? आठवतंय का? हो, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्येच आहोत आपण. हे आपलं झालेलं आहे आणि आपण हे वेस्ट हा टॉपिक बघितला होता, राईट? ही डायग्राम बघून झाली आपली. आय थिंक ही पण झालेली आहे. येस, राईट. आणि हे त्याचे वेस्टेज आहेत. अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते कारण की एक नवीन प्रोडक्ट येतं तर जुनं बाहेर पडतं. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हर्टायझिंग होतं, क्रॉस ट्रान्सपोर्ट आणि लॅक ऑफ स्पेशलायझेशन, प्रोडक्ट डिफरन्सिएशन, इनसफिशियंट फर्म्स, राईट? आणि ह्या दोन ऍडव्हर्टाइज पण मी दाखवल्या तुम्हाला. त्याच्यानंतर आय एम राईट? येस, रिप्लाय द्या मला जरा. ऍडव्हर्टाइज रोल, हे बेनिफिट्स आणि डिसएडव्हान्टेजेस पण मी दाखवलेले आहेत. आय थिंक नसेल तर सांगा. आय कॅन बी टेकन अगेन, नो प्रॉब्लेम. तुम्ही व्हॉइस न बोलला तरी चालेल. आय हॅव नो प्रॉब्लेम. नाही झालेलं? बेनिफिट्स आणि डिसएडव्हान्टेजेस नाही झाले. ओके 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 ओके. पण ह्या दोन ऍड तर कळल्या तुम्हाला? इन्फॉर्मेटिव्ह और एज्युकेटिव्ह ऍडव्हर्टाइजमेंटिंग और कॉम्पिटेटिव्ह और मॅनिप्युलेटिव्ह ऍडव्हर्टायझिंग. या दोन्ही ऍडव्हर्टाइजचे मी एक्झाम्पल तुम्हाला देऊन झाले आय थिंक, आणि त्या शो पण करून झालेल्या आहेत तुम्हाला. आय एम राईट? येस, ऍब्सोल्युटली, या. Okay, so it's very no problem. So we discussed today benefits of that all. Clear? तर बघूया मग बेनिफिट्स काय आहेत. डोंट वरी. पण ह्या दोन्ही ऍडव्हर्टाइज तुमच्या क्लिअर आहेत असं मी समजतोय. मग मला ऍडव्हर्टाइजचे एक्झाम्पल सांगा. इन्फॉर्मेटिव्ह और एज्युकेटिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट. येस प्लीज.
which is called informative. Yes, me example please. I already given you examples. हा क्लासमध्ये घेतल्या होत्या बाळांनो ऍडव्हर्टाइजमेंट रे, आणि मी दाखवलेली पण होत्या. मग त्याच्यातली कोणती ऍडव्हर्टाइजमेंट ही एज्युकेटिव्ह होती, कोणती कॉम्पिटेटिव्ह होती, आठवतंय का जरा असं? Advertisement regarding the social awareness, example advertisement for Dettol. Yeah, so this is one is educative advertising, and a competitive stop the secret of my energy, right? Or Tide, or ATM, Center Fresh, advertisement of thumbs up. Yeah, absolutely right, Pallavi. तर ह्या ती जी आहे म्हणजे एक ऍडव्हर्टाइज जी मेसेज देते, तुम्हाला विचार करायला भाग पाडते, त्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह म्हणायचं. याच्याशिवाय पण खूप सारे टाईप आहेत, पण हे दोन मेन कॅटेगरी आहेत ऍडव्हर्टाइजच्या. आणि दुसरी आहे कॉम्पिटेटिव्ह, त्याच्यामध्ये मेसेज नसतो पण फक्त एक आठवण असते. आठवण म्हणजे कोणती? प्रोडक्ट, नो द प्रोडक्ट, की हे प्रोडक्ट आहे आणि ते आमचं प्रोडक्ट तुम्ही वापरा, एवढीच ती ऍडव्हर्टाइज आहे. राईट. तर दिस इज द ऍडव्हर्टायझिंग. आता ऍडव्हर्टाइज केल्यामुळं काय होतं? पहिली गोष्ट, एक ऍडव्हर्टाइज हा म्हणजे ऍडव्हर्टाइजला एक कॉस्ट येते, लक्षात घ्या. अगोदर ऍडव्हर्टाइजला कॉस्ट येते, बट कम्पॅरेटिव्हली दुसरं काही सांगण्यापेक्षा हा कोणता मोड ऍडव्हर्टाइज करणं, इट इज अ व्हेरी चिपेस्ट मोड. बरोबर आहे ना? तुमच्या प्रोडक्ट मध्ये R&D करणं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, किंवा अजून काही चेंजेस करणं, त्याच्यापेक्षा हे सोपं आहे ना. इट इज व्हेरी इझिली कॅच द युअर कन्झ्युमर्स. तुम्ही तुमच्या कन्झ्युमरला सहजपणे कॅच करून घेऊ शकता किंवा घेता. राईट. सो इट इज व्हेरी चिपेस्ट मोड. मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज सम टाइम. आता सगळीच प्रोडक्ट काही वाईट असतात असं नाही, काही प्रोडक्ट नक्कीच चांगले आहेत, बरोबर आहे ना. तो ऍडव्हर्टाइज क्रिएट अवेअरनेस ऑफ दॅट कन्झ्युमर टू रॅशनल चॉईसेस. राईट व्हॉट आय टोल्ड यू हिअर. ऍडव्हर्टाइज केलेले सगळेच प्रोडक्ट बोगस असतात असं नाही. टाटाचं प्रोडक्ट आहे तर टाटा नावामध्येच मोठा विश्वास आहे, बरोबर आहे ना. फसवणारच नाही आपल्याला, ही एक शुअरिटी आहे त्या प्रोडक्ट मध्ये. म्हणजे टाटा जर एखाद्या प्रोडक्टची ऍड करत असेल, सो येस इट इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू द रॅशनल चॉईसेस. मग आपण अदर प्रोडक्ट घेण्याच्या ऐवजी टाटालाच प्रेफरन्स देऊया ना. मग म्हणजे फक्त टाटाच सांगतोय असं नाही, की जे कोणी असं ट्रस्ट क्रिएट केलाय, सगळेच ट्रस्ट क्रिएट करतात असं नाही. आज खूप सारे प्रोडक्ट आहेत, म्हणजे त्यांचा ब्रँड आहे फक्त, आणि ट्रस्ट क्रिएट करतील असं नाही. आता सिम्पली सांगायचं म्हणजे लक्सो, बरोबर आहे की नाही? आय एम राईट. ब्रँड आहे पण त्याच्यात वेगळं काय आहे बरं, खरं सांगा आता. व्हॉट इज ट्रस्ट वर्दी? आर यू अंडरस्टँड माय क्वेश्चन? येस, ऍब्सोल्युटली ब्रँड आहे, सगळं आहे, पण एक मला तर माझं एक मत आहे, एक साधा सिंपल सोप आहे, बाथ सोप आहे, दुसरं काही नाही. इट इज व्हेरी डिफरंट. येस, ऍब्सोल्युटली राईट पल्लवी. ऍक्टर्स ऍडव्हर्टाइज द प्रोडक्ट. या ऍक्टरला घेऊन ते ऍडव्हर्टाइज करतात. अशा प्रोडक्टच्या बाबतीत काय रॅशनल चॉईसेसचा विषय नाहीये. पण एखादी कार असेल कंपनीची, तर टाटाची कार आहे म्हणल्यावर अजून तुमची एक चॉईस टाटाच्या क्लोज जाते, की यू हॅव टू बाय दॅट प्रोडक्ट. क्लिअर? सो येस, ऍज अ रॅशनल कन्झ्युमर यू कॅन कम टू दॅट चॉईसेस. मोस्ट इम्पॉर्टंट, जर एज्युकेटेड ऍड असेल तर तुम्हाला काय होतं बाबा, एक चांगली माहिती मिळते त्या प्रोडक्टची, एक चांगला अवेअरनेस पण क्रिएट होतो.
इसेन्शियल इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता की दॅट प्रोडक्ट गिव्ह द इसेन्शियल इन्फॉर्मेशन टू अस. की समजा हे माझ्याकडे असणारे हे ब्लूटूथ हेडफोन आहेत, दिसतायत का सगळ्यांना? दिसतायत ना? येस, माझ्या हातामध्ये आहेत. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर पकडले. येस, एव्हरीवन कॅन सी. दिसताय. आता ज्यावेळेस समजा याची कंपनी ऍड करेल तर ती कंपनी खूप हुशार असते. इट इज व्हेरी इको फ्रेंडली, इट इज व्हेरी इझी टू इसन, व्हेरी इझी कव्हरेज एरिया, पुन्हा काय नो एनी डिस्टर्बन्स, नो एनी रेजेस इम्पॅक्ट ऑन युअर बॉडी, असं बरोच काही छान छान सांगतात. नाही, बऱ्याचशा गोष्टी ब्रँड असेल तर त्या बरोबरच असतात, पण हे सांगणं म्हणजे काय या प्रोडक्टचं? इन व्हेरी शॉर्ट टाइम दे गिव्ह द इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ दॅट प्रोडक्ट. खूप कमी वेळेमध्ये त्यांनी त्या प्रोडक्ट बद्दलची दिलेली एक माहिती असते आपल्याला. आणि मग याच्यामुळं काय होतं? येस, ऑलरेडी आपण ही डायग्राम पाहिले, इन्क्रीज द डिमांड. दॅट डायग्राम वी ऑलरेडी सीन. क्लिअर, बरोबर आहे की नाही? की ज्यावेळेस तुमची इथं ही डिमांड आहे, आपण हे डायग्राम पाहिलेली, आता इथं एवढी येईल असं नाही सांगता येत मला, आणि हा तुमचा डिमांड करो, बरोबर आहे ना? दिस इज युअर डिमांड कर, आणि ऍडव्हर्टाईज तुम्ही करायला सुरुवात केली, राईट? अजून तुम्ही ऍडव्हर्टाईज केली तरी तुमच्या प्राइस जरी वाढली तरी लोकांची डिमांड कमी होत नाही, म्हणजे अजून वाढते. दिसते काही इकडं? This is your demand can be the same product. Clear? Means थांबा, डायग्राम थोडीशी चुकीची आहे. आय ड्रॉ अगेन. समजा इथं हा एक डिमांड कर्व आहे पहिला आपला, राईट? दिस इज द ओरिजिनल डिमांड कर्व. व्हेन यू राइज द प्राइस ऑफ प्रोडक्ट तरी सुद्धा डिमांड वाढते. समजा इथं गेली प्राइसेस पी वरनं P1 झाली, बरोबर आहे? तर वाटतं डिमांड आपली आता कमी व्हायला पाहिजे, तसं होत नाही. हा नवीन कर तयार होतो इथला, हा असा. अंडरस्टँड? Q2 Q1 हे आपण मागच्या एका डायग्राम मध्ये पाहिलं. म्हणजे हे काय झालं हो? ऍडव्हर्टाईज केल्यामुळे तुमच्या प्रोडक्टची डिमांड इन्क्रीज झाली. युअर बायर्स राईज मोर. Clear? So increase your demand also. That is one of the possibilities. Another one important thing, creating awareness. Which awareness creates advertisement, or that is the benefit to that seller? काय सांगाल तुम्ही? मला सांगा आधी, याच्यातलं एक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होते ना? कोणते ऍडव्हर्टाईज तुमच्यात अवेअरनेस क्रिएट करते? इन्फॉर्मेटिव्ह और मॅनिप्युलेटिव्ह? कारण की आन्सर तिथूनच स्टार्ट होते तुमचं. येस, ऍब्सोल्युटली इन्फॉर्मेटिव्ह ऍडव्हर्टाईज तुमच्यात एक अवेअरनेस क्रिएट करते. तो कोणता अवेअरनेस क्रिएट करते मग? या ऍब्सोल्युटली राईट ऋतुजा. येस, सोशल अवेअरनेस क्रिएट करते. मी तुम्हाला ऍडव्हर्टाईज सांगली होती याची एक, डेटॉलची. हात, मुंह और बम असं. खाने से पहले हाथ धोए, मुंह साफ करे, और टॉयलेट को सुलभ शौचालय का ही यूज करे, असं. हात, मुंह और बम असं ऍडव्हर्टाईज होते. So that advertises create awareness to you wash hand. हा, त्याच्यासाठी तुम्ही लाईफबॉय सोप वापरा असं सांगितलेलं, नो डाऊट. म्हणजे फक्त हातावरती फोकस नाही करत ती, म्हणते ब्रश. आता काय असं म्हणत नाही आता तुम्ही आमचा लाईफबॉय कंपनीचा ब्रश वगैरे वापरा. तो कोणता वापरा सांगते, आणि
खुले में शौच का यूज ना करे. म्हणजे एक गोष्ट सांगता सांगता ते 2 जादाच्या गोष्ट सांगते आणि ते बरोबर आहेत, खूप जरुरी आहेत त्या. किंवा ब्लड डोनेशन सारखी आहे की मी तुम्हाला सांगितले की ब्लड डोनेट करा सांगितलं लोकांना, असं कोणी काही करत नाही. मग ती त्याला एक बेबी घेतली आणि ती सगळ्याला थँक्स म्हणत असते. एका पर्सनला ज्यावेळेस ती म्हणते की थँक्यू, राईट, when she telling thank you, then what? Yes, then it is really helpful to creating awareness. बरोबर आहे की नाही? की त्यावेळेस की तुम्हाला असं वाटतं की आपण ब्लड डोनेट केलं पाहिजे की, आणि ती म्हणतेस अशी टॅगलाईन खूप छान आहे. ठीक आहे, नेक्स्ट यावेळेस तुम्ही ब्लड डोनेट नाही केलात, पुढच्या वेळेस करा आठवणीनं. सो इट इज अ कॅच लाईन ऑफ दॅट प्रोडक्ट. अनदर वन बेनिफिट दॅट वॉन्ट क्रिएटिंग ऍक्टिव्हिटी. एखादी ऍडव्हर्टाईज तुम्हाला एवढं असं काही आवडून जाते की तुम्हाला वाटतं की एकदा ती प्रोडक्ट तुम्ही बाय करायलाच पाहिजे, भले तुम्ही न्यू कन्झ्युमर आहात त्या प्रोडक्टचे. काय म्हटलं समजतंय का? यू कॅन बी द न्यू कस्टमर ऑफ दॅट सेम प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचे तुम्ही एक नवीन आहात युजर, बरोबर आहे का नाही? पण तरी सुद्धा ती तुम्हाला ऍडव्हर्टाइज अट्रॅक्ट करते. दॅट क्रिएट अवेअरनेस. क्लिअर? अँड लास्ट वन इम्पॉर्टंट इज व्हॉट एनकरेजेस कॉम्पिटिशन. That advertise is most important thing is what? मार्केटमध्ये खूप ऍडव्हर्टायझिंग कॉम्पिटिशन म्हणजे सगळ्याच ऍडव्हर्टाईज क्रिएट करतात. मध्ये मध्ये बघा एक ऍडव्हर्टाईज होती बघा, एअरटेल नेटवर्कची. आता ती ऍडव्हर्टाईज माझ्याकडे आहे पण त्याला सर्च करायला नको, आता नाही दाखवत. तर त्याच्यामध्ये ती एक हर वाईफ हिज वाईफ इज अ बॉस अँड ही इज एम्प्लॉई असं दाखवलं त्याच्यामध्ये. आणि मग ती येऊन त्याला झापते, असं काय काम नाही केलं असं काही नाही. आपल्याला पण वाटतं ते एम्प्लॉई आहेत दोघं पण, आणि ते त्याची बॉस आहे. आणि मग ते जाताना ती घरी चालली की बाय बाय म्हणते, तर मग त्या टायमाला ती म्हणते चला घरी जाऊया. म्हणजे तो पण आपल्याला माहित नसतं याच्यामध्ये हे दोघं हजबंड वाईफ आहेत. आपल्याला की ती लेडी जी आहे तर त्या पर्सनची ती बॉस आहे आणि आहेच ऍब्सोल्युटली. मग ती जाताना म्हणते येस चलो, तो म्हणतो नाही बॉसनं काम लावलंय असं म्हणतो. तिथं थांबतो, ती घरी येते, फ्रेश होते आणि लगेच स्वयंपाक तयार करते. आणि मग त्याला असं ते जे तयार केलेलं आहे सगळं छान छान डिशेस जेवणाचे, त्याला व्हिडिओ कॉल करून पाठवते. असं तुम्ही बघितले असेल ते ऍड सगळ्यांनी, बरोबर की नाही? आणि मग त्याच्यात एक दोघातलं एक अटॅचमेंट पण दाखवलंय, बाउंडिंग पण दाखवलेलं आहे, राईट? आणि मग ती शेवटी टॅगलाईन आहे ऍडव्हर्टाईजची. आणि मग तो बघतो लगेच व्हिडिओ कॉल, काय म्हणजे एक व्हिडिओ छोटासा करून पाठवलेला असतो ना. आता काय डायरेक्ट व्हॉट्सअपवर व्हिडिओ बघता येतात डायरेक्ट. तर तो व्हिडिओ बघतो आणि मग त्याला वाटतं अरे वा. मग ती फोन करते लगेच, हॅलो हा जेवायला घरी, असं हिंदीमध्ये. तर तो म्हणतो की नाही माझ्या बॉसनं खूप काम लावलंय मला. ऍक्च्युअली त्याची बॉसच ती असते. आणि मग ती त्याला प्रेमाने म्हणते की बॉस को बोलो की आज छोड़ दे और टुमारो काम पे आया ऐसा. आणि मग ती शेवटची टॅगलाईन भरे, कुछ रिश्ते को जोड रखे एअरटेल का डेटा नेटवर्क असं. म्हणजे काही रिश्ते नाते जोडून ठेवायचे असतील तर हे एअरटेलच तुम्हाला कार्ड घ्यायला पाहिजे आणि तेच तुमचे नाते पण जपायला मदत करेल. क्लिअर? म्हणजे हे अशा ऍडव्हर्टाईज वेगवेगळ्या कंपन्यांच्या ओढ्या असतात ना, तर लिटरली आपण पण बऱ्याच वेळा कन्फ्युज होतो की आपण सुद्धा कोणतं प्रोडक्ट घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं नाही. क्लिअर? सो दीज कॅन बी द पॉसिबिलिटीज. अशा पॉसिबिलिटीज हे कन्झ्युमर म्हणून सुद्धा आपल्याला होऊ शकतात.
सो दीज ऑल आर द बेनिफिट. हे सगळे काही त्याचे बेनिफिट्स आहेत. आर यू अंडरस्टँड दीज ऑल? येस ऑर नो? हॅलो गाईज, यू आर प्रेझेंट इन 13. त्यात मी एक आहे ना, म्हणजे 12च लोक आहेत. असू द्या, पर्याय नाही. येस, गौरी अंडरस्टँड. बाकीच्यांना काही कळलं नाही वाटतं काय चाललंय. पल्लवी अल्सो. ओके. रिमेनिंग गाईज, कुठे आहात तुम्ही? ओके ओके. चला, सगळ्यांनाच कळलंय बऱ्यापैकी. छान, व्हेरी गुड. चला मग आता तुम्ही मला डिसएडव्हान्टेजेस सांगणार आहात. तुम्हाला एक कळलंय ना, तुम्हीच म्हणलात की नाही. आता मग मला तुम्ही आता स्वतःहून डिसएडव्हान्टेज सांगणार आहे. जर ऍडव्हर्टाईजची बेनिफिट्स आहेत तर डिसएडव्हान्टेज पण आहेत काही. मी आताच म्हणलं सर दाखवला तुम्ही, तर हो दाखवले. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं सांगा, त्यातले किती लक्षात राहिले? तर काय डिसएडव्हान्टेज, काय प्रॉब्लेम्स, काय ऍडव्हर्टाईज केल्यामुळे एवढ्या साऱ्या? येस प्लीज. बोलिए. व्हाट इज प्रॉब्लम? शेअर युअर नॉलेज भाई. मॅनिप्युलेशन म्हणजे काय होतं नेमकं? Yes, you was telling is right, but what exactly manipulation is what? बोला बोला. I'm waiting your answer. Yes, customer choice is change. Very good, Pallavi. येस, एक चांगली ऍडव्हर्टाईज दुसऱ्या प्रोडक्टला पण एक टफ कॉम्पिटिशन देऊ शकते किंवा देतेच असं म्हणूया. ऍब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड. रेस्ट ऑफ द गाईज प्लीज रिप्लाय. तुम्ही असं ना काय हे पॉइंट सांगावं असं काही नाही, तुमचा एक एक्सपिरियन्स म्हणून सांगा. यू कॅन शेअर मी युअर एक्सपिरियन्स ऑल्सो, सो डोंट वरी. असंच काही सांगावं असं काही रूल नाहीये. आय पर्सनली ऑल्सो डोंट लाईक. मी काय म्हटलं, मला असंच तुम्ही सांगावं असं माझं अजिबात मत नाहीये. ऍडव्हर्टाइजमेंट डू नॉट क्रिएट एक्सेस सेल. या बऱ्याच वेळा असं होतं, एवढी ऍडव्हर्टाईज होऊन सुद्धा एक्सेस सेल होऊ शकत नाही. मध्ये मध्ये आमिर खानची एक मूवी आली होती, ठग्स ऑफ हिंदुस्तान, बरोबर आहे ना? खूप साऱ्या ऍडव्हर्टाईज वरती त्यांनी एक्सपेंडिचर केलं, पण एवढं होऊन सुद्धा लोकांनी मूवी बघितली का? येस, आमिर खान इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टर इन द व्हॉट वी से दॅट मोस्ट powerful celebrity in our Indian film industry, or sometime we can say that person is a Mr. Perfectionist. एक अष्टपैलू आणि त्याच्या मूवीज कधी फेल जातात नाहीच असं आपल्याला दिसतंय आपल्याला बऱ्याच वेळा, बरोबर आहे की? पण ठग्स ऑफ हिंदुस्तान की मूवी काही फारशी चालली नाही. राईट. कधी काय खेळ जमून येईल आणि कधी काय बिघडेल काही सांगता येत नाही. पण खूप ऍडव्हर्टाईज केलं होतं त्यांनी. नाही, मूवी काही वाईट नव्हती तशी, पण लोकांना कधी काय आवडेल आणि कधी लाईक चेंज होती, डिसलाईक होती सांगता येत नाही. सो दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटीज. अजून
पल्लवी सोडून बाकीचे लोक अजिबात बोलत नाही. काही वाटते का नाही रे बाबांनो तुम्हाला काही? आम्हाला काही वाटत नाही म्हणून सर. आणि अशीच चव्हाण. या ऍब्सोल्युटली राईट. एक उमेर या की बऱ्याच वेळा प्रोडक्ट तेवढ्या क्वालिटीचं नसताना सुद्धा तुमच्या समोर तो मॅन्युप्युलेटिव्ह प्रेझेंटेशन होते. म्हणजे इन शॉर्ट दॅट मिसप्रेझेंटेशन ऑफ प्रोडक्ट. काही क्वालिटी नसताना त्याच्यात क्वालिटी दाखवल्या जातात. ऍक्च्युअली देअर इज नो क्वालिटीज बट दॅट क्वालिटी शोज. बरोबर आहे की नाही? आणि ऑल्सो पल्लवी इज राईट. प्रोडक्टची कॉस्ट वाढते बऱ्याच वेळा कारण की सेल कॉस्ट वाढते तिथे. ऍडव्हर्टाइजमेंट, सेलिंग, ट्रान्सपोर्टेशन, इट इज कम टू द कॉस्ट ऑफ सेल. सेलिंग कॉस्ट इज रायझिंग. Gauri's replying encourages sale of inferior product. How, Gauri? Yes. I do not understand what you're telling exactly. Yes, whether you explain also how. I don't understand how you are telling is that encourage the sale of inferior product. कसा वाटतो? नाही, मला नाही माहिती. You share your knowledge. Rutuja is replying, create monopolistic market. नाही, हे चांगलं आहे का वाईट आहे? इट इज अ रिअल मार्केट आहे. बरोबर आहे ना? त्याला आपण इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतो. येस, तुम्हाला त्याच्यात एंटर करावं लागतं नाहीलच म्हटलं तरी. म्हणजे ड्रॉबॅक्सला पण तुम्हाला समोर जावं लागतं. ऋतुजा इज ट्राइंग टू एक्सप्लेन. And Shubham is also, yeah, that both answer is same. Price increase also Pallavi is telling. की प्राइस वॉर होतं बऱ्याच वेळा. आपलं प्रोडक्टचा सेल करण्यासाठी हे दोन्ही लोक हाऊ वी आर बेटर असं सांगत राहतात. Pallavi is also replying ki sometimes advertisement create impact on children mind. Yeah, absolutely right. Very good, perfect. की कॉम्प्लॅन असेल, वॉर्लिक्स असेल, ते मध्ये मध्ये बघा तुम्ही ऍडव्हर्टाईज आता बघतात का नाही, किंवा ते प्रोडक्ट माहिती असेल तुम्हाला. ते जिम जॅम माहित नाही असतं बघा, असतं एवढं छोटस. काय भयानक ऍडव्हर्टाईज करतात ते. माझी लेग जी माग लागली तर ती मला घ्याच म्हणली. मला वाटलं काहीतरी असेल जिम जॅम 10-12 रुपयाला. ते 35 काहीतरी. सॉरी हा जिम, सॉरी किंडल जो आहे. या नाही, मला ते किंडल जॉयच म्हणायचं होतं, मग जिम जॅम म्हणलो. किंडल जॉय. काय आवडतं मला ना माहित नाही. त्याच्यात काय खायला पण नसतं एवढं काही घास, पण ते काय ऍडव्हर्टाईज करतात ना. म्हणजे मला नाही काही कळलं अजून. म्हणजे तिच्यासारखीच बरीच मुलं वेडी होतात त्या प्रोडक्ट साठी, किंडल जॉय साठी. एक टाइमपास काहीतरी खेळणं टाकतात त्याच्यात. एक चॉकलेट असते. आणि मी शेवटचं परचेस केलं होतं. आता त्याला एक तर बऱ्यापैकी सुट्टीवर आहे अजून, हे स्कूल नाही सुरू त्यांच्या. तर किंडल जॉय 35 रुपीजला घेतलं होतं मी लास्ट टाइम. म्हणजे आय थिंक मी जून जुलै मध्ये परचेस केलं असावं. आता प्रेझेंट काय माहित नाही किती किंमत झाली त्याची. यशोबत वाढल्या. वाय बघ, अजून एक बेबी गर्ल आहे इथं, गौरी शिनू 45. येस, कॉम्प्रोमाइज ऑन मॉरल व्हॅल्यूज. या ऍब्सोल्युटली ऋतुजा. ऋतुजा आहे का हे ऋतिजा आहे? ऋतुजा ना, RUTAJ.
ऋतिजा, हे स्पेल नाही, प्रोनाऊन्सिएशन चुकतंय माझं कुठेतरी. आमच्या सरांची मुलगी आहे ना, तर तिचं नाव ऋतुजाच, ऋतिजा असो, असेल, छान आहे. परत तुम्ही माझ्या नावाची वाट लावतायत सर एकदम. तर येस, गौरी परचेस रिसेंटली दॅट किंडल जॉय कम्स टू 45 रुपीज. व्हेरी गुड गौरी. तर मला नाही आवडलं. आय पर्सनली नॉट ऍग्रीड. का परचेस करतात? मी भडकलो स्वराला 2-3 वेळा. नाही 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 नाहीच, दुसरे काय, त्याच्या डबल पैसे मागतं. म्हणलं तसलं काय फालतू नको घ्यायचं आपल्याला, कारण की पैसे ते जातात आणि काय भेटते मुलांना त्याच्यात? असं काहीच नाही. किंडल जॉय म्हणजे मला नाही कळलं. यू कॅन टेल मी, जरी तुम्ही असाल तर तुम्ही सांगा मला, किंवा मग कदाचित आमचं तिच्या आणि माझ्या चॉईस या प्रोडक्ट अजिबात नाही मॅच होत. म्हणजे सांगा तुम्ही किंडल जॉय मध्ये काय वेगळं असेल तर. येस, आय एम ऍग्री दॅट. मी तोपर्यंत मी पुढचा पॉइंट घेतो. मॉरल व्हॅल्यूज या डिक्लाइन इन मॉरल व्हॅल्यूज लॉस्ट. आता हे मॉरल व्हॅल्यू लॉस्ट हा पॉइंट बरोबर आहे, पण तुम्हाला ते एक्सप्लेनेशन याचं माहिती आहे का नाही माहित नाही. पण मला समजलेलं, किंवा बऱ्याच वेळा मला बघा प्रोडक्ट मध्ये, आता बी फ्रँक बोलतोय, तुम्ही पण मॅच्युअर आहात, खूप साऱ्या मॉडेलचा यूज केला जातो, बरोबर आहे? आय यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? देर आर यूज इन ऍडव्हर्टाइजमेंट नंबर ऑफ मॉडेल्स, बरोबर आहे ना? आणि काही ऍडव्हर्टाईज बघताना बघा तुम्ही, आता आपल्याला शाय वाटतं, असं लाजल्यासारखं वाटतं एकदम, आणि ते बिंदासपणे ऍड करत राहतात. आय यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? नाही, मला प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटला विरोध नाही. ऍब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड ऋतिजा. की काही वेळेस आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. इज इट? वी फील अनकम्फर्टेबल. आता हा स्क्रीन आहे, तो चॅनल्स बदलणं हा पर्याय आहे, इट्स ओके. पण मला कधी कधी असं वाटतं की त्या प्रोडक्टच्या ऍड खरंच जरुरी आहेत का, किंवा त्याचं थोडंसं टायमिंग वेगळं पाहिजे. आपण जग बदललंय, इट इज ऍक्सेप्टेड, पण बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुलं असतात आणि मग ती क्युरिओसिटीने विचारत राहतात क्वेश्चन. त्यावेळेस आपल्याकडे आन्सर नसतं की या प्रोडक्टची बाबा ही ऍडव्हर्टाईज काय आहे, आणि ती ऍडव्हर्टाईज खूप हॅमर करते. अरे अंडर, आणि मग कुठेतरी ते मॉरल व्हॅल्यूज लॉस्ट होतात तिथे. अँड दॅट ऍडव्हर्टाइज इज नॉट सुटेबल फॉर द एज ग्रुप. आता जसं आपण सांगितलं की बऱ्याच वेळा की किंडल जॉयची ऍडव्हर्टाईज पण त्याच स्क्रीनवरती आहे, आणि ऍडल्ट एजच्या मुला मुलींची ऍड पण त्याच स्क्रीनवरती आहे, त्यांना वापरणाऱ्या जाणाऱ्या प्रोडक्टची पण ऍड. क्लिअर? म्हणजे आता खरं हे नाहीच थांबवू शकत आपण. आता हे काही खूपच ऍडव्हान्स झाले, ते काय ऍडव्हर्टाईज टायमिंग चेंज करणार नाही, किंवा हे चालत राहणार. आपण आता हे आपण स्टॉप करू शकत नाही. मॉरल व्हॅल्यू आणि तुम्हाला वाटते ते घ्या आणि सोडा, असं झालंय. ऍडव्हर्टाईज करणारे करणार, पण इट इज फॅक्ट. इट इज फॅक्ट. मग त्याचे काही डिसएडव्हान्टेज पण असू शकतात, मग होतातच. आता आपण ज्याला पण म्हटलं तसं, लहान मुलं असतील ती क्युरियस होतात काही वेळेस त्या प्रोडक्टच्या बाबतीत, त्यांना लिटरली माहित नसतं की याचा यूज काय. किंवा आपण असं एकत्र बसलोय आणि एखादी, आता जसं सांगितलं की एज ग्रुपला सुटेबल ऍड नसतात, की मुलं इकडं ठीक आहे. आपण आता बऱ्यापैकी तुम्ही मॅच्युअर आहात, की तुमचे पेरेंट आहेत, आणि मग त्या एज ग्रुपचे ऍडव्हर्टाईज एक वेगळी असते, बरोबर आहे की नाही? तुम्ही मॅच्युअर आहात आणि तुमचे आई बाबा तुमच्यापेक्षा मॅच्युअर आहे, आणि एकाएकी अशा ऍडव्हर्टाईज येतात, यायला लागतात. आपल्याला कसं रिॲक्ट व्हावं कळतच नाही. काय म्हटलं मी? हे तुम्हाला नाही, सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. एव्हरीवन इज अ प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम, सेम.
त्यावेळेस मी पण असे ऍडव्हर्टाईज म्हणजे समोर येतात, तर कुठे बघावं, काय रिॲक्ट व्हावं असं काही कळत नाही. असं म्हणजे काय काय हाऊ गिव्ह द एक्सप्रेशन ऑन दॅट ऍडव्हर्टाइजमेंट. आणि लहान मुलं तर खूप क्युरियस पण ऍडव्हर्टाईज विचारतात, बाबा सारखीच का करतात, ते प्रोडक्ट काय आहे, हे घेऊन या. मग अशा वेळेस या क्वेश्चनचे आन्सर आपण देऊ शकत नाही त्या मुलांना. बरं ठीक आहे, ते क्युरियस आहे, त्यांना माहितच नाही, ठीक आहे. पण काही वेळेस एज ग्रुप क्रॉस पण ऍडव्हर्टाईज असतात ऍट द मुमेंट दॅट इज व्हेरी फील टू अनकम्फर्टेबिलिटी. बरं ही एक झाला एक अँगल आतापर्यंत सांगितलं की ज्या शाय वाटतं बघायला काय ऍडव्हर्टाईज. अजून एक दुसरा एक अँगल आहे की समजा ऍडव्हर्टाईज सेव्हिंगची आहे की एखाद्या सेव्हिंग क्रीमची ऍडव्हर्टाईज, बरोबर आहे. तर त्यात मग मला असं वाटतं की एक जेंट्स मॉडेल पाहिजे, इट्स ओके ना. पण मग कधी कधी ती सेव्हिंग असते आणि मग त्याची ती गर्लफ्रेंड येते आणि हात फिरवते ऍडव्हर्टाईज, वाव असं ती म्हणते. आर यू सीन दॅट ऍडव्हर्टाईज. आणि मग तिथे ती सेव्हिंग क्रीमची ऍडव्हर्टाईज करतात. म्हणजे बघा ना याच्यात किती कन्सेप्ट व्हायलेशन आहे. एक चांगला जेंट्स ऍक्टर वापरा, पण त्याच्यात मध्ये सुद्धा ते एक लेडी मॉडेल करतात. म्हणजे तिथं आपण ज्याला आपण म्हणतो ना, एकीकडे जेंडर इक्वॅलिटी शोल्डर टू शोल्डर आपण म्हणायचं, आणि म्हणजे तिथं काही बऱ्याच वेळा मॉडेल म्हणून, वुमेन मॉडेल म्हणून त्यांना काही व्हॅल्यूच राहत नाहीत. आणि आता मी ते काही बोलाय नको, तुम्ही सगळे मॅच्युअर आहात. काय कशा कपड्यामध्ये ही लोक ऍडव्हर्टाईज करतात ना, अनबिलिव्हेबल टू सीन दॅट ऑल. म्हणजे काही काही वेळा खूप इरिटेट होतं आपल्याला ते ऍडव्हर्टाईज बघताना. म्हणजे एकीकडे एक ऍडव्हर्टाईज तुम्हाला एज्युकेशन देते, आय एम राईट, आणि दुसरीकडे तीच ऍड खूप सारं एक भयानक ब्लर पिक्चर समोर ठेवते, राईट. सो इट्स म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे. मध्ये मध्ये एक ऍड मला इतकी इरिटेट केली, म्हणजे तशा खूप साऱ्या इरिटेट करणाऱ्या असतात, म्हणजे हे ऍड मला अजिबात नाही आवडली. ती लिटरली हेट की काय ऍडव्हर्टाईज केली बकवास याची. कोणती एक सोपचं नाव आठवत नाही मला. शी लेडीज इज देम, आणि मग ती शॉपिंगला जाते, तू तिचा सोप घेते आणि घरी ती तिथं विसरून येते, तर तो शॉप येणार स्मेल घेत घरी येतो आणि तो तिला सोप देतो. असलं डोकं फिरतं ना. काय 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 देते ऍडव्हर्टाईजमेंट, म्हणजे हसावं की रडावं, हाऊ रिॲक्टेड. म्हणजे काय मेसेज काय ऍडचा या, म्हणजे बघितलं का, म्हणजे आपल्याला हसावं की रड काही कळतच नाहीये. इतकं फन, इतकं विचित्र पण. स्मेल घेत घरी वाटतो तिला सोप देतो, ती म्हणते पण तुमको कैसे पता चला, नाही आप यूज करते हैं ना सोप. काय व्हॉट इज दिस. खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत ह्या ऍडव्हर्टाईजचे. असो, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, क्लिअर, बोलावं तेवढं कमी आहे. तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी पॉइंट ऑलरेडी कव्हर केले त्याच्यामध्ये. हे एक सायकोलॉजिकल अपील होतं, जस्ट आत्ताच मी सांगितलं. राईज इन प्राइसेस वाढतात, ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतो एका प्रोडक्टचा दुसऱ्यावरती, रिसोर्सेस वेस्ट होतात, सुरुवातीला पाहिले मोनोपॉलीज वेस्ट. म्हणजे बऱ्याच वेळा सोशल इम्बॅलन्स, काही ऍडव्हर्टाईज रिलिजियस असतात. आर यू अंडरस्टँड, आर यू अंडरस्टँड टू देम. इंडिया ही कम्युनल कंट्री आहे, धर्मनिरपेक्षला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. वी आर द पीपल ऑफ इंडिया. काही ऍडव्हर्टाईज तुमच्या धार्मिक भावना दुखवू शकतात किंवा दुखवतात. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू. हा, येस ऑर नो. Sometime that advertise to the makes to the social imbalance. आता तुम्हाला माहित नसेल एक ऍड आहे, आता रिसेंटली ऍड काय एवढ्या बारकाईने बघत नाही अशा, म्हणजे होतं तसं बघणं.
एक अटल बिहारी वाजपेयींचं गव्हर्नमेंट असताना त्यांनी एड्सच्या रोगाचा खूप प्रादुर्भाव होत होता 2003 ची गोष्टी. तर त्यांनी एक ऍडव्हर्टाईज तयार केली होती. म्हणजे ती ऍडव्हर्टाईज खरं तर अवेअरनेस करण्यासाठी होती. केंद्रीय काय म्हणतात सेंट्रल इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टर मिनिस्ट्रीच्या वतीने ती ऍडव्हर्टाईज होती, म्हणजे गव्हर्नमेंटची ऍडव्हर्टाईज. तर त्यातली ती कॅच लाईन मला इतकी भयानक वाटत होती ना, ती नंतर ती ऍडव्हर्टाईज बंद करावी सरकारलाच, की बलबीर पाशा को एड्स होगा क्या. आर यू अंडरस्टँड? आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? बलबीर पाशा को एड्स होगा क्या, असं ती ऍड होती. बलबीर पाशा म्हणजे हे दोन्ही नावाचं मिक्सिंग केलं यांनी. एक बलबीर आणि दुसरा पाशा. समजते? तुमच्या लक्षात येते मी काय म्हटलं? मी बलबीर हे हिंदीमध्ये नाव असू शकतं आणि पाशा हे मुस्लिम मध्येच असू शकतं. म्हणजे कसं एक माइंड सेट आहे लोकांचा. लोक कसं घेतील माहित नाही, पण लोकांनी घेतलं ते. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? बलबीर पाशा को एड्स होगा क्या. मग ती ऍडव्हर्टाईज गव्हर्नमेंटला माफी मागावी लागली. आर यू अंडरस्टँड? म्हणजे सगळ्या असं पण असतात, काय बॅलन्स पण ठेवतात. मध्ये याची एक सोसायटी टीची एक ऍड आहे, म्हणजे नाही एक्झॅक्ट आहे माहित नाही. त्या दोन्ही लेडी असतात, एक मुस्लिम आहे आणि एक हिंदू आहे, आणि मग ते सकाळी भेटतात आणि मग एकामेकाला टी कॉफी शेअर करतात त्यांच्या टेरेस वरती बसून. बघितलेत का तुम्ही ऍड ही? कुछ रिश्ते नाते जोडते हैं तो टी के संग, असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये. बघता का ते ऍड तुम्ही कधी? राईट. येस. तर येस ऍब्सोल्युटली सुद्धा एक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसून येतात, नाही म्हटलं तरी. सो या ऍब्सोल्युटली काही ऍडव्हर्टाईज सोशल इम्बॅलन्स बिघडू शकतात. तुम्हाला काय माहिती आहे? रिसेंटली ऍड अशा आहेत दॅट मेक्स टू द हॅलो. तुला ओके चला, म्हणजे तुमचा पण अभ्यास नाही एवढा, माझ्यासारखं तुम्ही पण ढात. इन्क्रिएंट सोशल कॉस्ट, बऱ्याच वेळा या सगळ्याचा या सोशल कॉस्ट वरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. सो दीज ऑल आर द बेनिफिट्स अँड प्रॉब्लेम्स इज ऑल्सो. तर मला वाटतं आपण थांबूया, पण थांबण्याच्या अगोदर मला थोडंसं बोलायचंय. येस, टुडे वी स्टॉप हिअर. वी मीट टुमॉरो. येस, tomorrow means 1st April 2021 at evening time 6 to 7 p.m. Have a nice day. Bye. See you. Take care. Type your names in chat box. Bye. See you. Take care.